पवन बिलगे असं फरार झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे। संतप्त महिला शेतकऱ्यांनी भोकरदन पोलीस ठाणे गाठून ठिय्या आंदोलन सुरू केले। आंदोलक महिलांनी विशेष पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। यावेळी पोलिसांनी आंदोलक महिला यांच्यात धक्काबुक्की झालेली आहे। फरार व्यापाऱ्यावर कारवाई करा अशी मागणी महिला शेतकऱ्यांनी केली आहे। मी ह्या व्यापाऱ्याला सोयाबीन मक्का कापूस हा माल दिलेला आहे। 6 महिन्यापासून हा व्यापारी म्हणतो आता थांबा, आता देतो मग देतो। हा जे जातो फोन सुद्धा उचलत नाही। यानं अशी पाळी आणली की शेतकऱ्यावर आम्ही फाशी घ्या का? आमचा माल द्याला ना आम्ही फाशी घ्या का? पेरणी करा, काय करा? आम्ही शेतकऱ्यांना का आत्महत्या करा? 2 वर्षापासून म्हणतो देतोय देतोय, अजून काही देत नाही। नुसतं दिवाळीला म्हणे देतो, पोराचं लग्न झालं तरी पण नाही। 4 लाख रुपये लोकांकडून याजन काढले आम्ही, मग अजून पण देत नाही। आज आता आम्हाला पैसेच लागतील। आज पैसे देतो आम्ही, त्याच्याकरता इथं आलो, पैसा द्याला नाही। पोलीस लोक म्हणते तुम्ही थांबा, आम्ही कसं थांबा? त्यानं पोलिसाला पैसे दिले म्हणून ते आम्हाला थांबायला लावते, आम्ही कसं थांबा? माथेरानमध्ये पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे। त्यामुळे एंट्री तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। तिकीट काढताना पर्यटकांमध्ये वाद होत आहेत। काही पर्यटकांमध्ये तर तिकीट काढण्यावरून